वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 5व्या अध्यायातल्या 10व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलेलो आहोत. आज आपण 11व्या क्रमांकाच्या ओवीच्या पुढचं ओव्यांचं निरूपण करणार आहोत. आपण बघितलं की अर्जुनानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारलेला आहे की देवा, कर्मसन्यास आणि कर्म या दोन सिद्धांतांचं तुम्ही निरूपण केलं, ज्ञानमार्गाचंही निरूपण केलं. तुमच्या या बोलण्यामध्ये मला द्वयार्थता दिसायला लागलेली आहे, द्वंद्व दिसायला लागलेलं आहे. तर त्यातलं जे काही मोजकं नेमकं हितकारक सोपं असं जे काही असेल ते मला सांगा. असं म्हटल्यावर भगवंत अर्जुनावर प्रसन्न झाले आणि अर्जुनाला जे काही हवंय ते देण्यासाठी भगवंत तयार झाले. कसे तयार झाले याच्यासाठी माऊलींनी उदाहरण दिलं की जसं कामधेनू प्रसन्न झाल्यानंतर चंद्रसुद्धा खेळायला मिळू शकतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्याची प्रसन्नता लाभल्यावर अर्जुनाला जे काही हवंय ते मिळणार आहे, या प्रकारचं विवेचन माऊली करतायत. आणि हे विवेचन करताना माऊली पुढे म्हणतायत, पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता, काय क्षीराब्दी दूध भाता देईजेची ना. अर्थात पहा, श्री शंकरांनी प्रसन्न होऊन उपमन्यूला दूध भाताकरिता क्षीरसमुद्र दिला नाही काय. माऊलींनी दुसरा एक खूप महत्वाचा पौराणिक असा दृष्टांत दिलाय. पुराणामध्ये उपमन्यूची प्रसिद्ध कथा आपण अनेकांनी ऐकलेली असेल. संत साहित्यामध्ये सुद्धा उपमन्यूच्या या कथेचं वर्णन आलेलं आपल्याला दिसतं. अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे, न देखे न चलवे जना चालते वाटे. अशा वेगवेगळ्या अभंगांमधून उपमन्यूची कथा सांगितली गेलेली आहे. ती कथा अशी आहे की उपमन्यू गरीब घरचा मुलगा आणि घरी दूध देण्याची परिस्थिती नसल्यामुळं त्याची आई पिठामध्ये पाणी घालून ते दूध म्हणून त्याला द्यायची. आणि एके दिवशी उपमन्यू श्रीमंत मुलांच्या घरी गेला आणि तिथं त्याला खरं दूध प्यायला मिळालं. आणि तिथं त्यानं खरं दूध पिल्यावर तो परत आईकडे आला आणि आईला विचारलं की आई, मला दूध दे. आईनं ठरल्याप्रमाणे पाण्यात पीठ कालवून ते दूध म्हणून दिलं. उपमन्यूला मात्र आता ते दूध प्यावंसं वाटत नव्हतं, कारण खऱ्या दुधाची चव त्याला कळलेली होती. आणि खरं दूध एकदा चाखायला मिळालं, खरं दूध एकदा कळलं की माणूस खोट्या दुधामध्ये रमणारच कशाला. म्हणून त्यानं सांगितलं की आई, मला खरं दूध कळालेलं आहे, तू मला आजपर्यंत फसवलंय, हे खरं दूध नाहीये, तू मला खरं दूध दे. तेव्हा आईनं सांगितलं की बाळा, आपली परिस्थिती नाहीये खरं दूध पिण्याची, कारण खरं दूध पिण्यासाठी गाय लागेल, गायला सांभाळणारा माणूस लागेल, गायला चारा वगैरे द्यावा लागेल, तेवढी आपली परिस्थिती नाही. तुला जर खरंच दूध हवं असेल तर तू भगवान शंकराकडे जा आणि देवाला माग, देव तुला दूध देईल. असं ऐकून उपमन्यू भगवान शंकर परमात्म्याच्या आराधनेला बसला आणि भगवान शंकर परमात्म्याचं नामस्मरण सुरू केलं. आणि त्याच्या त्या साधनेवर प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर भोलेनाथ प्रसन्न झाले आणि विचारलं, तुला जे काही हवंय ते माग. तेव्हा निरागस असलेल्या उपमन्यूनं सांगितलं की देवा, मला खरं दूध पाहिजे, दूध आणि भात मला तू दे, अशी इच्छा उपमन्यूनं व्यक्त केली. आता उपमन्यू लहान बुद्धीचा असला, लहान मुलगा असला, त्याची भावना निरागस असली तरी देणारे भगवान शंकर आहेत. दूध मागितलं म्हणून त्याला पोटभर दूध प्यायला दिलं असतं तर भगवान शंकर कसले. तर भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला दुधाचा सागरच देऊन टाकला उपमन्यूला. अशी एक कथा पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. ही कथा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या संदर्भामध्ये सांगितलेली आहे. हा एक संदर्भ आपल्याला या कथेच्या संदर्भात दिसतो. ती कथा माऊलींनी इथं दिलेली आहे. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता. भगवान शंकर परमात्मा एकदा प्रसन्न झाले तर ती प्रसन्नता किती श्रेष्ठ दर्जाची असते. तया उपमन्यूची आर्ता, उपमन्यूची इच्छा होती, उपमन्यूची आर्थ भावना होती, काय क्षीराब्दी दूध भाता देईची चिना. शंकरासारखा परमात्मा प्रसन्न झाल्यावर उपमन्यूची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला दूध भाताचा सागरच देऊ केला.
का देणार नाही? भगवान शंकर परमात्म्यासारखं ऐश्वर्य सामर्थ्य ज्याच्याकडे आहे, तो प्रसन्न ज्याच्यावर झालाय, त्याला जेवढं तो मागतोय तेवढंच कसं काय देईल? तर त्याला दुधाचा सागर देऊ केला. अगदी त्या पद्धतीनं अर्जुनाच्या मनात काही इच्छा व्हावी आणि सर्वसंपन्न सर्व शक्तिमान अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला त्याची इच्छा पूर्ण ठेवावी असं कदापि शक्य नाही. हे सांगण्यासाठी माऊलींनी दुसरं उदाहरण उपमन्यूचं दिलंय. तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू जाहलिया सुभटा का सर्व सुखांचा वसवटा तोची नोहावा. अर्थात पहा, त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण, तो ज्या अर्जुनाच्या स्वाधीन आहे, तो अर्जुन सर्व सुखाचे आश्रयस्थान का होणार नाही? भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे पूर्णपणे अर्जुनाच्या स्वाधीन आहेत. अर्जुनावर एवढं प्रेम आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. तैसा औदार्याचा कुरुठा, कुरुठा शब्दाचा अर्थ आहे घर. जे कृष्ण परमात्मा उदारतेचं घर आहे. उदारता जिथून जन्माला येते, उदारता जिथं राहते, उदारतेला उदात्तता ज्याच्यामुळं मिळाली, ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा. उदारत्व कसं असावं, देणं कसं असावं, दातृत्व कसं असावं, देण्याची व्यापक विशाल भावना कशी असावी, याचा जे आदर्श आहेत ते भगवान कृष्ण परमात्मा आहेत. श्रीकृष्ण आपू जाहलिया सुभटा, आपू शब्दाचा अर्थ आहे प्राप्त. असा जो श्रीकृष्ण, जो औदार्याचं घर आहे, तो श्रीकृष्ण ज्याच्या स्वाधीन झालेला आहे, ज्याला प्राप्त झालेला आहे, असा जो सुभट आहे, असा जो अर्जुन आहे, का सर्व सुखाचा वसवटा तोची नोहावा. वसवटा शब्दाचा अर्थ आहे वसती स्थान. तर त्या भगवान कृष्ण परमात्म्यानं जे अर्जुनाच्या स्वाधीन आहेत, त्यांनी अर्जुनाला सुखाचा वसवटा करणं कसं काय शक्य नाही? का नाही करणार ते त्याला सुखाचा वसवटा? वसवटा म्हणजे वसती स्थान. सुखाचं घरच अर्जुनाला का ते करणार नाहीत? सर्व सुख ते अर्जुनाला का देणार नाहीत? ज्याला सर्व काही देण्याचं सामर्थ्य आहे, सर्व काही देण्याची ज्याच्या मनात इच्छा निर्माण झालेली आहे, ज्याच्याबद्दल मनामध्ये अतीव प्रेम आहे, त्याला ते द्यायचं आहे. अशा वेळी कोणत्याही प्रकारची कृपणता, कंजूशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा उदार असा महात्मा का करेल, परमात्मा का करेल? आणि म्हणून का सर्व सुखाचा वसवटा तोची नोहावा. येत चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा आता आपुलिया सवेसा मागा वाकी. अर्थात यात आश्चर्य ते कसले, लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असता त्याने आपल्या इच्छेप्रमाणे का मागू नये? आता यात अर्जुनानं सुद्धा श्रीकृष्ण परमात्म्यासारखा देणारा असल्यावर मागताना तरी का कंजूशी करावी? कारण देणारा हुशार असला आणि मागणाराही हुशार असला की मग जे देणं घडतं ते श्रेष्ठ दर्जाचं असतं. कधी देणारा श्रेष्ठ असतो, मागणाऱ्याला कळत नाही की आपण काय मागावं. एखादी मोठी व्यक्ती आपल्यावर प्रसन्न झाली, मोठ्या व्यक्तीनं आपल्याला काय हवं ते माग असं म्हटलं, तर मागणाऱ्यालाही कळायला हवं की ज्या व्यक्तीला आपण प्रसन्न केले, जी व्यक्ती आपल्याला काहीही माग असं म्हणते, त्या व्यक्तीच्या देण्याला, दातृत्वाला, औदार्याला शोभेल असं आपण काहीतरी मागितलं पाहिजे. त्याला मागणाऱ्याचा हुशारपणा म्हणतात. म्हणून मागावं काय हे सुद्धा कळलं पाहिजे. मी एक गोष्ट ऐकली, आठवली आता सहज म्हणून सांगून जातो. एक दोन शेजारी भक्त होते, शिवाचेच भक्त, भगवान शंकराचेच भक्त, पण शेजारी शेजारी राहायचे. दोघांचं अजिबात पटायचं नाही एकमेकांबरोबर. एकमेकांचा राग, एकमेकांचा द्वेष दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल असायचा. पण दोघांमध्ये एक गोष्ट सारखी होती, ती म्हणजे दोघंही भगवान शंकर परमात्म्याचे भक्त होते आणि दोघंही तपश्चर्येला बसले. खरं तर तपश्चर्येला का बसले, तर पहिला बसला म्हणून दुसरा बसला, आणि दुसरा बसला म्हणून पहिल्यानं ठरवलं की आता जोपर्यंत दुसरा तपश्चर्येहून उठत नाही तोपर्यंत आपणही उठायचं नाही.
आणि म्हणून दोघांची तपश्चर्या सुरू झाली आणि घनघोर अशी तपश्चर्या सुरू केली. मध्ये मध्ये उठून बघायचे, दुसरा उठलाय का तपश्चर्येतून, नाही उठला. तो उठला नाही तर आपणही उठायचं नाही. मग त्यालाही उठावं वाटायचं, तो पहिल्याकडे बघायचा. तेव्हा योगायोगानं हा तपश्चर्येत लीन असताना दिसायचा. मग त्यानंही ठरवलं की आपणही तपश्चर्या करायची. म्हणून दोघांनी तपश्चर्या घनघोर अशी केली. आणि कथा अशी सांगते पुढे जात की त्या दोघांच्याही वरती भगवान शंकर प्रसन्न झाले. पहिल्यावर प्रसन्न होऊन भगवंतानं विचारलं, बाळा तुला काय हवंय ते माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. आता भगवान शंकर परमात्म्यासारखा औदार्यवान सामर्थ्यवान परमात्मा प्रसन्न झाल्यावर मागावं काय हे कळायला पाहिजे. त्यानं विचारलं की देवा, समोरचा जो तपश्चर्येला बसलाय त्यानं काय मागितलंय, त्यानं काय मागितलंय हे कळल्याशिवाय मी काय मागायचं हे मला निश्चित करता येणार नाही. त्यामुळं मला सांगा की समोरच्यानं काय मागितलंय. भगवान शंकराने सांगितलं, त्याची तपश्चर्या अजून चालूच आहे, अजून मी त्याच्याकडे गेलो नाही, पण तुझं देणं झालं की लगेच मी त्याच्याकडे जाणार आहे आणि तो जे काही मागेल ते मी त्याला देणार आहे. त्यामुळं त्यानं अजून काही मागितलेलं नसल्यामुळं आणि मी आधी तुझ्याकडे आलेलो असल्यामुळं तूच माझ्याकडून आधी काय ते मागून घे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. आता असं म्हटल्यावर त्या पहिल्या तपश्चर्या करणाऱ्यानं विचार केला, आता मागावं काय. आपण काही चांगलं मागावं आणि समोरच्यानं आपल्यापेक्षा चांगलं काही मागितलं, जास्त काही चांगलं मागितलं तर आपली फजिती होईल. आणि मग त्याला लहान लेखण्याकरता, कमी लेखण्याकरता आपण तपश्चर्या केली, तो मूळ हेतूच साध्य होणार नाही. मग त्यानं थोडंसं चालाकी केली, थोडं डोकं वापरलं. त्यानं विचार केला, चांगलं काही मागावं तर त्याचं नुकसान होणार आहे. मग काय, त्यानं एवढंच सांगितलं, देवा समोरचा जे काही मागेल तो दुसरा, त्याच्या दुप्पट तू मला दे. तो जे काही मागेल त्याच्या दुप्पट तू मला दे, असं यानं भगवान शंकराला सांगितलं. भगवान शंकर परमात्मा म्हणाले, ठीक आहे तथास्तु. भोळा शंकर बिचारे ते म्हणाले, ठीक आहे, तुला जे हवंय ते मिळेल, समोरचा जे काही मागेल त्याच्या दुप्पट मी तुला देणार आहे, तथास्तु. असं म्हणून भगवान शंकर दुसरा जो तपश्चर्या करायला बसलाय त्याच्याकडे गेले. त्याने डोळे उघडले, सांगितलं, बोल बाळा, तुला जे हवंय ते मी तुला देणार आहे, काय हवंय तुला ते सांग. त्यानं डोळे उघडून आधी बघितलं, पुढं जो तपश्चर्याला बसलाय तो तपश्चर्येच्या बाहेर आलेला होता. म्हणजे त्याला कळलं की याची तपश्चर्या पूर्ण झाली. त्याने विचारलं, देवा माझं मागणं ठरवण्यापूर्वी मला त्यानं काय मागितलं हे तुम्हाला सांगावं लागेल, कारण त्यानं काय मागितलंय हे कळल्याशिवाय मला माझं मागणं निश्चित करता येणार नाही. तर माझी पहिली विनंती आहे की त्यानं काय मागितलंय ते सांगा. भगवंतानं सांगितलं, त्यानं अजून काहीच मागितलेलं नाही, पण त्याची अशी इच्छा आहे की जे मी तुला देईन त्याच्या दुप्पट मला त्याला द्यायचं आहे, त्याची तशी मागणीच आहे. त्यामुळे तुला जे हवंय ते माग, तू निश्चिंत राहा, तू जे मागशील ते तुला मिळेल. आता ह्यानं विचार केला, आता काय मागावं. जे काही मागावं, कितीही चांगलं मागितलं याचं त्याला आनंद होण्यापेक्षा समोरच्याला आपल्यापेक्षा दुप्पट मिळणार आहे याचं त्याला दुःख जास्त होत होतं. मग आता अशा परिस्थितीत काय मागावं. मग त्याने ठरवलं, चांगलं काही मागून तर उपयोग नाही. मग काय मागावं. त्याने सांगितलं, देवा माझ्या तपश्चर्येच्या बदल्यात तुम्ही माझा एक डोळा, एक हात आणि एक पाय निकामा करून टाका. भगवान शंकर असले, म्हणे, अरे हे काय वेड्यासारखं मागतोय, एवढी तू तपश्चर्या केली, काहीतरी चांगलं माग, काहीतरी सकारात्मक माग. त्याने सांगितलं, नाही देवा, सकारात्मक चांगलं असं मला काही नको, कारण मी काही चांगलं सकारात्मक मागावं तर त्याला फुकट डबल मिळतंय माझ्या. त्याला माझ्यापेक्षा दुप्पट जर मिळायचं असेल तर चांगलं नाही मिळालं पाहिजे. माझा एक डोळा, माझा एक हात आणि माझा एक पाय तुम्ही निकामा करून टाका. भगवान म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तथाच तू म्हटल्याबरोबर त्याचा एक डोळा, एक हात आणि एक पाय निकामी होऊन गेला. डोळ्यानं दिसणं बंद झालं, हाताची पायाची हालचाल बंद झाली. ह्याला तथाच तू म्हटल्याबरोबर ह्यानं त्याच्या दुप्पट मागितलं होतं, त्यामुळे याचे दोन्ही हात, दोन्ही पाय आणि दोन्ही डोळे निकामी झाले. हा दोन्ही डोळ्यांनी आंधळा, दोन्ही हातापायांनी अपंग होऊन गेला. हा विनोदाचा कथाभाग जरी असला तरी या गोष्टीतून काही शिकण्यासारखंही आहे. शिकण्यासारखं हे आहे की मागावं काय हे कळलं पाहिजे. म्हणून मागण्याचं ज्ञान मागणाऱ्याला असावं आणि देणारा औदार्यवान असला तर मागणाऱ्यानं मागताना काही एक हुशारी करायला हवी.
आणि इथं मागणारा अर्जुन आहे आणि अर्जुन हुशार आहे आणि देणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, जो उदारांचा राजा आहे, ज्याच्याकडे ऐश्वर्याला कमी नाही, ज्याच्याकडे सामर्थ्याला कमी नाही, ज्याच्याकडे औदार्याला कमी नाही, असा मागणारा अर्जुन आणि देणारा भगवान कृष्ण परमात्मा, या दोघांची संगती इथं लाभलेली असल्यामुळं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सुखाचं वसतिगृह का नाही करणार, त्याला सर्व सुख का म्हणून नाही देणार. एत चमत्कारू कायसा गोसावी लक्ष्मीकांतायसा. गोसावी शब्दाचा अर्थ आहे धनी, श्रीमंत. लक्ष्मीकांतायसा, लक्ष्मी ज्याची बायको आहे, लक्ष्मी ज्याचे पाय चेपते, लक्ष्मी ज्याची दासी आहे, लक्ष्मी कुठं जायचं कुठं नाही हे ज्याला विचारून ठरवते, तो भगवान कृष्ण परमात्मा. गोसावी लक्ष्मीकांतायसा. लक्ष्मीचा कांत म्हणजे विष्णू परमात्मा आणि कृष्ण परमात्मा म्हणजे विष्णूचे अवतार. या अर्थानं माऊली म्हणतायत गोसावी श्री लक्ष्मीकांतायसा आता आपुल्या सवेसा मागावाकी. सवेसा शब्दाचा अर्थ इच्छेप्रमाणे. आपुल्या सवेसा मागावाकी, मग आपल्या इच्छेप्रमाणे का मागू नये असं अर्जुनाच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे. म्हणून अर्जुने म्हणितले ते हासोनी ये रे दिदले तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. अर्थात मग म्हणून अर्जुनाने जे जे मागितले ते श्रीकृष्णाने सुप्रसन्न वदनाने त्याला दिले, ते मी आता सांगतो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतायत म्हणून अर्जुने म्हणितले. लक्ष्मीकांतासारखा धनी प्रसन्न झालेला आहे, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तळमळ करतोय, आपली इच्छा पूर्ण करण्याची त्याच्या अंतःकरणात जिज्ञासा निर्माण झालेली आहे. मग असा तो औदार्यवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाची इच्छा का पूर्ण करणार नाही. आणि म्हणून अर्जुने म्हणितले. म्हणून अर्जुनानं जे काही म्हटलंय ते हसवून ये रे दिदले, आणि ते अर्जुनाला भगवंताला हसून देऊनही टाकलं. ते काय दिलं, ते काय सांगितलं, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. आता मी तेच तुम्हाला सांगणार आहे, जे श्रीकृष्ण म्हणाले, श्रीकृष्ण काय म्हणाले तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे. तेच सांगेन बोलिले काय कृष्णे असं ज्ञानोबाराय इथं म्हणतायत. आणि पुढं भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हणतायत बघूया. श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करा उभव तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. अर्थात श्री भगवान म्हणतात कर्मसन्यास व कर्मानुष्ठान ही दोन्ही मोक्ष हेतू आहेत, तथापि त्या दोहोतील ज्ञानरहित कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. अर्थात अर्जुनाचा जो प्रश्न आहे की देवा तुम्ही कर्मसन्यासही सांगितला आणि कर्मयोगही सांगितला, मग कर्मयोग श्रेष्ठ की कर्मसन्यास श्रेष्ठ, या दोन्हीपैकी श्रेष्ठ काय, या दोन्हीपैकी मी करण्याजोगं काय तेवढं मला सांगा असं भगवंताला अर्जुनानं विचारलं. अर्जुनाच्या मनामध्ये कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोन संकल्पनांच्या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अर्जुनाला या दोन संकल्पना नीटशा कळलेल्या नाहीत. अर्जुनाच्या संभ्रमावस्थेतून याच गोष्टीचं सूचन होतं. म्हणून या दोन गोष्टी थोड्याशा नीटपणे आपल्याला समजून घ्याव्या लागतील. खरं तर भगवंतानं त्या समजून सांगितलेल्याच आहेत, पण त्या सांगताना एकत्रितपणे सांगितल्यामुळं नेमका कर्मसन्यास योग कशाला म्हटलंय आणि कर्मयोग कशाला म्हटलंय याबद्दलची शंका निर्माण होऊ शकते. म्हणून या दोन संकल्पना थोड्या वेगळ्या करून आपण बघूयात. या दोन संकल्पनांमध्ये असलेला सूक्ष्म फरक तो एकदा बघितला की भगवंताला काय म्हणायचं आहे आणि अर्जुनाच्या मनातला संभ्रम नेमका काय आहे, या दोन गोष्टी स्पष्ट होणार आहेत. पहिली गोष्ट आहे कर्मसन्यास. कर्मसन्यास आणि कर्मवृत्ती किंवा निष्काम कर्म. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म. योग शब्द आला म्हणजे त्यात निष्कामता आली. कर्माबद्दल निष्काम असणं आणि कर्माबद्दल संन्यास वृत्ती असणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोघांमध्येही कर्मप्रधान आहे, पण कर्मप्रधान असलं तरी
त्या कर्म करणाऱ्याची वृत्ती कोणत्या केंद्रावर केंद्रित झालेली आहे, कर्म करणारा कोणत्या विषयाला मुख्य मानतोय, कोणत्या केंद्राला मुख्य मानतोय, याच्यावरून या दोन संकल्पनांमध्ये, या दोन विषयांमध्ये थोडासा भेद पडतो. कर्मसन्यास म्हणजे कर्म करतानाच कर्माबद्दलची निरीच्छतेची भावना, त्याला आपण म्हणतो कर्मसन्यास. म्हणजे कर्म हे निरर्थक आहे, कर्म हे शून्य आहे, कर्म हे निर्हेतुक आहे, कर्माला कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नाही, ही भावना मनात ठेवून कर्म करणं म्हणजे कर्मसन्यास. खरं तर कर्मसन्यास ही भावना सुद्धा वास्तविक भावना आहे. खरा विचार केला तर कर्मसन्यासाचा विचार हा वास्तववादी विचार आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. कारण कर्मसन्यासाची वृत्ती असणाऱ्याची भावना मूलतः ही आहे की मी जे काही करतोय त्याला अर्थ काय, माझं जे काही करणं आहे त्या करण्यातून साध्य काय होणार आहे. मी कर्म करतोय, माझ्या कर्म करण्याला अर्थ काय. माझ्यासारखं कर्म करणारी अनंत जीव, अनंत आत्मे ह्या पृथ्वीवर होऊन गेले, अनंत आत्मे होऊन गेले. ज्या अनंत आत्म्यांनी कर्म केलं, मी ज्या प्रकारचं कर्म करतोय त्याच प्रकारचं कर्मही अनंत आत्म्यांनी केलेलं आहे. माझ्या जन्मापूर्वी अनेक जन्म झालेले आहेत. ज्या ठिकाणी मी आत्ता बसलोय किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आत्ता बसलात त्याच ठिकाणी कितीतरी आत्मे कितीतरी काळासाठी येऊन गेलेत, होऊन गेलेत. ज्या प्रकारचं कर्म कार्य तुम्ही आम्ही करतोय या प्रकारचं असंच कर्म करणारे अनंत जीव या पृथ्वीवर होऊन गेले असतील. केवळ अनंत जीवच नाही, अशा पृथ्वी सुद्धा कित्येक होऊन गेले असतील ज्या पृथ्वीवर या प्रकारची कर्म होत आहेत. पृथ्वी सुद्धा एक नाहीये, अनंत पृथ्वी आहेत. अशा अनंत पृथ्वींवर अनंत प्रकारचे जीव अनंत प्रकारचं कर्म करून गेलेले आहेत. त्या कर्माला काय अर्थ आहे, त्या कर्माची कुणाला काय आठवण आहे. एखाद्या व्यक्तीनं खूप मोठं असं जरी काही काम केलं तर त्याची लोक जास्तीत जास्त आठवण कधीपर्यंत ठेवणार आहेत. काही मोजक्या लोकांचं कार्य अधिक काळासाठी आपण लक्षात ठेवतो. ज्या लोकांनी इतिहास घडवला, ज्या लोकांनी समाज घडवला, ज्या लोकांनी काहीतरी नवं जगाला दिलं, अशा लोकांची आपण आठवण ठेवतोय काही काळापुरती का होईना. पण त्या लोकांच्या शिवायची जी लोक आहेत त्यांच्या कर्माचं आज काय म्हणजे काय मूल्यमापन करता येईल, त्यांच्या कर्माची काय गणती आहे, काय मोजदाद आहे. शिवाजी महाराजांचा काळ आपण लक्षात ठेवतो, अशा अनेक महापुरुषांच्या जीवन कहाण्या आपण ऐकतो, त्यांचं कार्य आपण ऐकतो, त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करतो, गौरव करतो. पण अशी किती लोक आहेत, मोजकी लोक आहेत अशी की ज्यांच्या कार्याचा गौरव अनेक वर्ष समाजाकडून केला जातो. पण त्याच्याशिवाय कर्म करणाऱ्यांची गणती कोण करतं, त्यांच्या कर्माला काय अर्थ आहे. आणि जे कर्म करतायत, ज्यांनी काहीतरी नवं केलंय, वेगळं केलंय, अशांची आठवण किती काळ ठेवली जाणार आहे. अशा कित्येक पिढ्या होऊन गेल्यात. पिढ्या या अर्थानं मी म्हणत नाहीये, मानवी अस्तित्वांच्या सुद्धा पिढ्या होत असतात. विज्ञान सुद्धा सांगतं की आता जे मानवी अस्तित्व आपल्याला दिसतंय, या मानवी अस्तित्वाच्या पूर्वीही अनेक मानवी अस्तित्व या पृथ्वीवर होऊन गेलेली आहेत. आणि आता जे मानवी अस्तित्व सुरू आहे ते मानवी अस्तित्व सुद्धा संपणार आहे कधी ना कधीतरी संपेल. विज्ञानही त्याला पुष्टी देतं. आणि प्रलयाची संकल्पना तर आपल्या ग्रंथांमध्ये आहेच की सबंध सृष्टीचा अंत निश्चित होणार आहे, कलियुगाचा अंत निश्चित होणार आहे. ही मानवी सभ्यता जी आता आहे ती कधी ना कधीतरी संपणार आहे. पंचमहाभूतांपैकी कोणतंही एक महाभूत
विक्राळ विद्रूप प्रचंड रूप धारण करेल आणि ही सगळी सभ्यता संपून टाकेल. प्रचंड उष्णता आली, संपली सभ्यता. प्रचंड पाणी आलं, बुडून सगळी सभ्यता संपली. प्रचंड असा वारा आला, पृथ्वीचंच जे परिवलन परिभ्रमण आहे तेच बिघडलं, तरी सगळी पृथ्वी सगळी जीव संपून जातील. महायुद्ध झाली तरी सगळी जीव संपून जातील. हा त्याच्यावर अणुबॉम्ब टाकेल, तो याच्यावर टाकेल, सगळे संपले. मानवी सभ्यता संपून जाईल. मग ही सगळी मानवी सभ्यता संपली की मग ज्यांनी ज्यांनी कर्म केलेली आहे त्या कर्माला काय महत्व आहे, काय अर्थ आहे त्यांच्या कर्म करण्याला, मेहनत करण्याला? शून्य. कुणीच त्याची नोंद घेणार नाही. कुठं इतिहासात ते गडप होऊन जाईल त्याची नोंदही होणार नाही. मग या अर्थाची मानसिकता ज्याच्याकडे आहे, त्याची भावना असते कर्माबद्दलची, त्याला म्हणतो आपण कर्मसन्यास. तो कर्म करतानाच या भावनेनं करतो, निरीच्छ भावनेनं करतो की त्या कर्माबद्दल त्याची संन्यास वृत्ती आपोआप जागृत होते. मग तो जे कर्म करतो ते कर्म करतानाच कर्माबद्दल एक संन्यासाची भावना त्याच्या मनात निर्माण होते. तो कर्म तर करतो पण त्या कर्मावर तो चिकटत नाही. कर्म करतानाच कर्माच्या आधी जी संन्याशी वृत्ती आलेली आहे त्याला म्हणतो आपण कर्मसन्यास. दुसरी जी संकल्पना आहे ती निष्काम कर्म. कर्मसन्यासाच्या माग कर्म करण्याच्या आधी संन्याशी वृत्ती आहे, निरीच्छ वृत्ती आहे आणि मग कर्म आहे. आणि कर्मयोगामध्ये निष्काम कर्मामध्ये कर्म प्रधान आहे पण कर्माच्या नंतर कशाची अपेक्षा नाही. हा सूक्ष्म फरक कर्मसन्यास आणि निष्काम कर्म या दोघांमध्ये आहे. आणि भगवंतानं या दोघांमध्ये सुंदर ताळमेळ 4थ्या अध्यायामध्ये घातलाय. कर्मसन्यास योग सांगताना भगवंतानं कर्मसन्यासही सांगितला आणि कर्मयोगही सांगितला, निष्काम कर्मही सांगितलं. आणि हे सांगताना दोघांची सांगड घालताना भगवंतानं एक सूत्र दोघांमध्ये साम्य पद्धतीनं, समान पद्धतीनं, सामायिक पद्धतीने सांगितलं. ते सूत्र म्हणजे ज्ञान. भगवंताचं म्हणणं आहे की कर्म संन्यास ज्ञानाशिवाय शक्य नाही, तसंच निष्काम कर्म सुद्धा ज्ञानाशिवाय शक्य नाही. ज्ञान हे सूत्र या दोघांच्याही मागं असलं पाहिजे, आधाराला असलं पाहिजे, हे भगवंतानं प्रामुख्यानं सांगितलं. 3ऱ्याही अध्यायात सांगितलं, 2ऱ्याही अध्यायात सांगितलं, 4थ्याही अध्यायात सांगितलं. ज्ञानाची प्रधानता देवानं कुठेही डावललेली नाही. पण अर्जुनाला कर्मसन्यास आणि निष्काम कर्म या दोन संकल्पनांबद्दल थोडी साशंकता निर्माण झाल्यामुळं भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, कर्मसन्यास आणि कर्मानुष्ठान या दोघांमधूनही मोक्ष मिळतो. तुम्ही कर्मसन्यास ही साधना अवलंबा किंवा निष्काम कर्म ही साधना अवलंबा, दोन्हीपैकी कोणत्याही साधनेचं आचरण करा, साधनेचा अवलंब करा. कर्मसन्यास वृत्ती ही तुम्हाला मोक्षच देते आणि निष्काम कर्म ही तुम्हाला मोक्षच देतो. कर्माबद्दल कोणतीही फळाची भावना न ठेवता कर्म करणं. कर्म करायचं पण कर्मानंतर ज्याची आपण अपेक्षा करतो, फळाची अपेक्षा कर्माच्या नंतर असते, आधी नसते. पण कर्मसन्यासामध्ये संन्यास वृत्ती आधी असते आणि मग कर्म घडतं. त्यामुळे जो कर्मसन्यासी आहे तोही निष्काम कर्मच करतो आणि जो निष्काम कर्म करतो तो कर्माबद्दल संन्यासीच असतो. पण फक्त दोघांची मानसिकता वेगवेगळ्या केंद्रांवर चिकटलेली असते, आधारभूत असते, म्हणून हा फरक पडतो. म्हणून भगवंत सांगतायत दोघांमधूनही तुला मोक्षच मिळणार आहे अर्जुना, तथापि त्या दोहोतील ज्ञानरहित कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. ज्ञानरहित कर्मसन्यास, कर्मसन्यास आहे पण ज्ञान रहित आहे. काही जण कर्मसन्यास या वृत्तीचे असतात पण ज्ञान नाही, कोणतंच कर्म करत नाहीत, करण्यातून काही मिळवतच नाहीत, असे अतिशय आळशी, अतिशय सुस्त, अतिशय
उदासीन अशाही भावनेची काही माणसं असतात. ज्ञानामुळं त्यांना कर्मसन्यास प्राप्त झालेला नाही. त्यांच्या कर्मसन्यासाची वेगळी काही कारणं असू शकतात. मानसिक विकलांगता हेही कारण असू शकतं. पण ज्ञानाच्या अभावात घडलेला कर्मसन्यास हा दुय्यम आहे, निकृष्ट आहे, तुच्छ आहे, निषिद्ध आहे. कशाच्या पेक्षा? ज्ञानयुक्त कर्मयोगापेक्षा. म्हणजे ज्ञान श्रेष्ठ आहे असं थोडक्यात भगवंताला सांगायचं. निष्काम कर्म करताना जर ज्ञान असेल तर ते ज्ञान श्रेष्ठ, आणि कर्मसन्यास भावना आहे पण ज्ञान नसेल तर ती कनिष्ठ. याच्या उलट आपल्याला असंही म्हणता येईल, असंही विधान करता येईल, कर्मसन्यास वृत्ती मागे ज्ञान असेल तर ते कर्मसन्यास तो श्रेष्ठ. पण कर्माबद्दल निरीच्छ भावना आहे पण ज्ञान नसेल तर ते निष्काम कर्मही काही फायद्याचं नाही. काही जण कर्म करतात, निष्काम कर्म करतात. जसं एखादा कॅशियर आहे, बँकेत बसलाय, तो सगळ्यांचे पैसे घेतो देतो, पैशाचा व्यवहार करतो, पण आलेल्या पैशातून त्याला काही मिळवायचं नसतं. आणि दिलेला जो पैसा आहे त्याच्याही मागे त्याची काही भावना नसते. आलेल्या पैशानं तो आनंदित होत नाही. एखाद्याला 1,00,000-2,00,000 दिले म्हणून तो दुःखी होत नाही. त्याचं ते कर्म सुद्धा निष्काम कर्मच आहे. अशाही अर्थानं काही जण निष्काम कर्म करू शकतात, पण त्या कर्माच्या मुळामध्ये एक सकामता आहेच. कारण पगार तरी किमान मिळतोय. पगार मिळतोय म्हणून काही काळासाठी त्यानं पैशाच्या देवाणघेवाणीबद्दल निरीच्छ भावना ठेवलेली आहे. कंडक्टर पैसे गोळा करतो बसमध्ये, एखाद्यानं पैसे दिले म्हणून तो आनंदित होत नाही, कारण ते पैसे त्याला दुसऱ्याला द्यायचे असतात. एखाद्यानं पैसे बुडवले तर त्याला खूप दुःखही होत नाही, कारण ते पैसे त्याचे बुडालेले नसतात, महामंडळाचे बुडालेले असतात. त्यामुळं त्याही वेळी तो आर्थिक बाबतीमध्ये निष्काम भावना ठेवून असतो, पण त्याच्याही मुळात ज्ञान नाहीये. म्हणून निष्काम कर्मयोग आहे पण ज्ञान नसेल तर तो निष्काम कर्मयोगही शून्य आहे, निरर्थक आहे. म्हणून श्रेष्ठ जर काय असेल, महत्व जर कशाला असेल, मूल्य जर कशाला असेल तर ते ज्ञानाला आहे. आणि म्हणून तेच भगवंत इथं सांगतायत. माऊली या श्लोकाचं निरूपण काय करतायत ते बघूया. तो म्हणेगा कुंती सुता, हे संन्यास योगू विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. भगवंताच्या बोलण्याच्या श्लोकाच्या पूर्वार्धाचं जसंच्या तसं निरूपण अर्थ माऊलींनी पहिल्याच ओवीमध्ये केलाय. 15व्या क्रमांकाच्या माऊली म्हणतायत, तरी श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, संन्यास व कर्मयोग यांचा विचार केला असता हे दोन्हीही मार्ग वस्तुतः मोक्ष देणारेच आहेत. संन्यास योग असो किंवा कर्मयोग असो, कारण संन्यास म्हणजे कर्मसन्यासच. कारण कर्म कुणालाही सुटलेलं नाहीये. एखाद्यानं संन्यास घेतला म्हणजे त्याचं कर्म सुटलं असं नाही. तिथंही कर्म आहेच, पण त्या कर्माच्या मागं संन्यासाची वृत्ती आहे, संन्याशी भावना आहे, म्हणून तो कर्मसन्यास आहे. म्हणून माऊली म्हणतायत, तो म्हणेगा कुंती सुता, हे कुंती सुता, हे अर्जुना, हे संन्यास योगू विचारिता. कर्मसन्यास म्हण किंवा कर्मयोग म्हण, दोन्ही ठिकाणी कर्म शब्द माऊलींनी टाळून दोघांना एकत्रित करून सामासिक शब्द तयार केलाय, संन्यास योग. कर्मसन्यास मधला आधीचा कर्म शब्द काढला आणि कर्मयोगामधला पुन्हा आधीचा कर्म शब्द काढला, आणि संन्यास योग या दोन्ही उपासना मार्गाचं एकाच शब्दामध्ये माऊलींनी निरूपण केलं. हे संन्यास योगू विचारिता. कर्मयोग आणि संन्यासयोग याच्याबद्दल तू जो विचारतोयस त्याचा विचार केला असता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. विचार केला तर दोघही मोक्ष करू आहेत, मोक्ष देणारे आहेत. दोन्ही मार्गातून मोक्षच मिळणार आहे, तत्वतः मोक्ष मिळणार आहे. मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. दोन्ही मार्ग मोक्षच देतात. कर्मसन्यासही मोक्षच देतो, कारण कर्मसन्यासाच्याही मुळात ज्ञान आहे, आणि निष्काम कर्म अर्थात कर्मयोग याच्याही मुळात ज्ञान आहे. म्हणून ज्ञान मुळात असल्यामुळं या दोन्हीही साधनातून मोक्षच साध्य होतो असं माऊली म्हणतायत.
पुढं माऊली म्हणतायत, तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तो यतरणी. माऊलीने खूप सुंदर दृष्टांत दिलाय. माऊली म्हणतात, तरी जाणते नेणते या सगळ्यांना हा कर्मयोगच सुलभ आहे. जशी पाण्यातून बायका मुलांना तारून नेण्याला नाव सुलभ साधन आहे. माऊलीने उदाहरण दिलंय. माऊलींचा जो आग्रह आहे तो कर्म योगाकडे आहे, निष्काम कर्मयोगाकडे आहे. कारण कर्मसन्यासामुळं कर्माला न्याय देता येत नाही. तुम्ही जे करताय त्याच्याबद्दलच तुमची निष्ठा नसेल, जे करताय त्याच्याबद्दलच तुम्ही सकारात्मक नसाल, तर तुम्ही ते करणं प्रामाणिकपणे करूच शकत नाही. ती क्रिया प्रामाणिकपणे घडूच शकत नाही. निरीच्छ भावनेनं केलेलं कर्म आणि परिपूर्णतेच्या भावनेनं केलेलं निरीच्छ भावनेनं युक्त असं कर्म, या दोघांमध्ये फरक आहे. संन्याशी भावनेने एखादा कर्म करतो. एखादा संन्यासी जेवण बनवतोय, स्वतःसाठी जेवण बनवतोय. जेवण बनवताना त्याची भावना काय आहे? माझं पोट भरलं पाहिजे. मग माझं पोट भरलं पाहिजे या भावनेनं जो जेवण बनवतो त्याचं जेवण बनवणं, आणि दुसराही जेवण बनवतोय पण त्याच्या जेवण बनवण्यामागे निरीच्छ भावना आहे. स्वतःला त्याला तर जेवायचंही नाहीये, ते जेवण तो दुसऱ्यांसाठी बनवतोय. स्वतःला काही मिळावं ही त्याची भावनाच नाहीये, पण तरीही तो जेवण बनवतोय, दुसऱ्यांसाठी बनवतोय. आणि दुसऱ्यांसाठी ते जेवण बनवतोय म्हणून तो मन लावून बनवतो. त्याच्या जेवण बनवण्यामध्ये एक आनंद असतो. जेवण बनवण्यात तो रस घेतो. तो जेवण मन लावून बनवतो, परिपूर्णतेनं बनवतो. आणि म्हणून त्याचं जेवण बनवणंही मनोरंजक असतं. त्याचं जेवण बनवणंही कलात्मक असतं, परिपूर्ण असतं. जेवण बनवण्याचाही तो आनंद घेतो. संन्याशी जेवण बनवताना त्याचं लक्ष जेवण बनवण्यावर नसतं. जेवण बनवणं ही निरर्थक क्रिया आहे याच भावनेनं तो जेवण बनवतो. जेवण बनवण्यातून शरीर पोसलं जाणार आहे आणि शरीर असंही नश्वर आहे. नश्वर असणाऱ्या मरणाऱ्या शरीरासाठी जे बनवलं जाते ते कशाला मन लावून बनवायचं या भावनेनं तो जेवण बनवतो. जेवण बनवण्याची क्रिया संन्यासालाही करावी लागते, कारण जेवण बनवल्याशिवाय शरीर जगणार नाही. दुसरा जेवण बनवतोय दुसऱ्यांना खाऊ घालण्यासाठी, तो निष्काम कर्मयोग आहे. तो कर्म मन लावून करतो. हा दोघांमधला फरक आहे. माऊलींच्या दृष्टीनं, भगवंताच्या दृष्टीनं कर्मयोग श्रेष्ठ आहे. कारण कर्मयोग करायला सोपा आहे. कारण कर्मयोग मन लावून केला की त्या कर्माचं फळही मिळतं. त्यामुळं निष्कामता बाळगणं थोडं सोपं जातं. उदाहरण देऊन सांगतो, स्वतःच उदाहरण देऊन सांगतो. आता आम्ही नोकरी करतो. नोकरी करताना सरकार आमच्या खात्यात विशिष्ट तारखेला पगार टाकतं. नवीन नवीन जेव्हा नोकरी लागली तेव्हा ते पगार यायचं कौतुक वाटायचं. पगार झाला आणि पगार बऱ्यापैकी आधीच्या CHB वगैरेच्या पगारापेक्षा तो बराच असतो. तर नवीन नवीन कौतुक वाटायचं. काही महिने ते कौतुक होतं. आता बरीच वर्ष झाली, ते पैसे येतात, खात्यावर जमा होतात, खर्च होतात. पण ते पैसे येतात जातात, पण त्या पैशाच्या येण्या जाण्याचा, ते पैसे ज्या नोकरीसाठी येतात त्या नोकरीवर काहीच परिणाम होत नाही. नोकरी तशीच चालू आहे. पगार येऊ न येऊ, पगार येतोय नोकरीमुळंच, पण भावना आता पगाराकडे राहिली नाही. का राहिली नाही? तो आपोआप येत राहतो. म्हणून थोडंसं मानसशास्त्रीय दृष्ट्या सोपं आहे हे समजून घेणं. निष्काम भावनेनं तुम्ही कर्म केलं तरी कर्माचं फळ मिळणारच आहे. मग सकाम भावनेनं कर्म करायचंच कशाला? जर निष्काम कर्म करूनही कर्माचं फळ मिळणारच आहे, तर मग कर्मात सकामता ठेवायचीच कशाला? हाही एक मानसशास्त्रीय फायदा याच्या मागे आहे. आणि दुसरा फायदा असा आहे, काहीतरी मिळणार आहे या भावनेतून कर्म जरी सुरू झालं तरी हळूहळू त्या कर्मात तुम्ही रमायला लागलात, आवडीनं ते कर्म करायला लागलात,
तर त्या कर्मातून मिळणाऱ्या फळाकडं दुर्लक्ष होत 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 ती निष्काम कर्माची सवय इतक्या परिपूर्णतेला जाते की तुमच्या त्या कर्मातून तुम्ही कर्म करत करतच निवृत्त होता. हा कर्मयोगाचा सगळ्यात चांगला फायदा आहे. म्हणजे ज्याच्या मनात लोभ आहे, ज्याच्या मनात कामना आहे, इच्छा आहे, असाही माणूस कर्मयोगाचा स्वीकार करू शकतो. कर्मसन्यास त्याला शक्य नाही. किंवा तो कर्मसन्यासाच्या वृत्तीनं ते कर्म करत असेल तर तो त्या कर्माला न्याय देणारा नाही. आणि कर्म हे देवानं सांगितलेलं काम आहे. त्या परमात्म्याच्या मनात निर्माण झालेली भावना म्हणजे कर्म आहे. म्हणून ते कर्म चांगलंच झालं पाहिजे, त्या कर्माला न्याय मिळालाच पाहिजे, त्याची आज्ञा आहे ती. आणि आपलं ठरलेलं असतं, मोठ्या माणसानं सांगितलेलं काम आपण खूप प्रामाणिकपणे करायला हवं, करायलाच हवं, कारण सांगणारा मोठा आहे. त्यामुळं कर्म जर कर्मसन्यास भावनेनं झालं तर त्यात कर्माची प्रतिष्ठा कमी होते, कर्माबद्दलची भावना कमी होते, कर्माबद्दलचा मान, कर्माबद्दलचा आदर कर्मसन्यासामध्ये नसतो. कर्मसन्यासामध्ये कर्म ही एक औपचारिकता राहते, फॉर्मॅलिटी म्हणून कर्म तिथं शिल्लक राहतं. आणि फॉर्मॅलिटी म्हणून केलेलं कर्म हे कधीही श्रेष्ठ कर्म बनू शकत नाही, उत्कृष्ट बनू शकत नाही. आमच्या संतांनी सगळं निष्काम भावनेनं केलं. तुकोबारायांनी गाथा लिहिली, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत आणि सर्व ग्रंथ लिहिले, एक दासबोध समर्थ रामदासांनी लिहिला, गुरुचरित्राचं लेखन, कोणत्याही ग्रंथाचं उदाहरण घ्या, ज्या लोकांनी हे ग्रंथ लिहिले अतिशय उत्कृष्ट दर्जाचे लिहिले, पण काही भावना ठेवली नाही, पण कर्मसन्यास वृत्तीनं लिहिलंही नाही, निष्काम भावनेनं लिहिलं, मन लावून लिहिलं. या शब्दातून लोकांचा उद्धार पेरला गेला पाहिजे या भावनेतून लिहिलं. म्हणून लिखाणही श्रेष्ठ झालं आणि वाचणाऱ्यांचा उद्धार तेव्हापासून आतापर्यंत होतोय. लिहितानाच जर संन्यासी वृत्तीनं लिहिलं असतं. दासोपंतांच्या काही ग्रंथांमध्ये लिखाणाबद्दलची संन्यासी वृत्ती दिसते, आत्ममग्नता दिसते. दासोपंतांचा गीतार्णव जर थोडाफार वाचला, अंधार युगातल्या काळातले महत्वाचे लेखक, एकनाथ महाराजांच्या आधीच्या काळातले 15व्या शतकातले साधारण, दासोपंतांचं जे लिखाण आहे ते एकांतामध्ये घडलेलं लिखाण आहे. त्यांच्या लिखाणामध्ये आत्ममग्नता आहे, आत्मतृप्ती आहे, तिथं श्रोत्यांची उपस्थिती नाही आहे. ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, एकनाथ महाराजांच्या, समर्थांच्या लिखाणामध्ये श्रोत्यांची उपस्थिती आहे. म्हणून लिखाणामध्ये एक चैतन्य दिसतं, एक जिवंतपणा दिसतो. दासोपंतांचं लिखाण म्हणजे कर्मसन्यास वृत्तीतून झालेलं लिखाण असं आपण म्हणू शकतो काही अंशी. आणि ज्ञानोबाराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज, समर्थ आदी संतांचं जे लिखाण आहे ते निष्काम कर्मातून निर्माण झालेलं ग्रंथ लेखन आहे. हा फरक आहे दोघांमध्ये. दोघांमधूनही मोक्ष मिळणार आहे. दासोपंतांच्या ग्रंथातूनही मोक्ष मिळणार आहे. दासोपंतांनाही ती अवस्था प्राप्त झाली त्या ग्रंथ लेखनातून. भलेही त्यामध्ये लिखाणाच्याच मागन संन्यासी वृत्ती असेल, कर्माच्या आधीही संन्यास वृत्ती असेल, तर कर्मसन्यासही मोक्षच देतो. पण तिथं कर्म प्रामाणिकपणे घडत नाही, कर्म औपचारिकता म्हणून घडतं. आणि कर्म निष्काम कर्मयोगामध्ये कर्मनिष्ठेनं घडतं, प्रामाणिकपणे घडतं, परिपूर्णपणे घडतं. जेवढं चांगलं मला हे कर्म करता येईल, जेवढा चांगलं न्याय, जेवढा न्याय मी या कामाला देता येईल मला, तितका न्याय देऊन मी ते काम करेल. पण त्या कामातून काही मला मिळवायचं नाही. हा निष्काम कर्मयोग आहे. माऊली म्हणतायत निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे. कसा? तरी जाना नेणा सकळा, कळो न कळो, निरीच्छ भावना असो नसो, संन्यासी भावना असो नसो, ज्ञान असो नसो, निष्काम कर्म सगळ्यांना मोक्षापर्यंत नेणार आहे, कर्मातून सोडवणार आहे. कसं?
हा योग कीर प्रांजळा, हा सोपा आहे, प्रांजळ आहे म्हणजे सोपा आहे. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तोय तरणी म्हणजे पाण्यातून तरुण नेण्यास योग्य. बोटीमध्ये, नावेमध्ये, जहाजामध्ये पोहता येणाराही बसू शकतो, पोहता न येणाराही बसू शकतो. स्त्रियाही बसू शकतात, मुलंही बसू शकतात, म्हातारेही बसू शकतात, अपंगही बसू शकतात, पांगळेही बसू शकतात, आंधळेही बसू शकतात, कुणीही बसू शकतात. जो जहाजेत बसेल, नावेत बसेल तो तरुण जाईल. तसा जो निष्काम कर्म करेल तो तरुण जाईल. पण तसं निष्काम कर्म जसं प्रत्येकाला करता येतं, तसं कर्मसन्यास प्रत्येकाला शक्य नाही. तैसे सारासार पाहिजे तरी सोह पाहाची देखीजे, जेणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. अर्थात त्याप्रमाणे सारासार विचार करून पाहिले असता हा कर्मयोगच सोपा आहे, त्यानेच संन्यासाचे फळ सहज प्राप्त होते. बघा, कर्मयोगातून कर्मसन्यासही साधता येतो असं इथं माऊली म्हणतायत. तैसे सारासार पाहिजे, सार असार, विवेक अविवेक सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायचं ठरवलं तर तैसे सारासार पाहिजे तरी सोहपा हाची देखीजे. तर सोपा कोणता आहे? सोपा हाची देखीजे, येणे संन्यास फळ लाईजे अनायासे. सहजपणे, अनायासे, इच्छा असो नसो संन्यास फळही यातून मिळून जाईल. त्याप्रमाणे सारासार विचार करून पाहिले असता हा कर्मयोगात सोपा आहे, यानेच संन्यासाचे फल सहज प्राप्त होते. कर्माच्या माग संन्यासी वृत्ती ठेवल्यामुळं संन्यास भावनेतून केलेल्या कर्माचं जे फळ आहे तेच फळ निष्काम कर्मातूनही साध्य होतं. संन्यास कर्म किंवा कर्मसन्यासातून जे मिळतं तेच निष्काम कर्मातूनही मिळतं, म्हणजे कर्मयोगातूनही मिळतं. पण दोघांमध्ये फायदा हा आहे की कर्म प्रामाणिकपणे, चांगलं, परिपूर्णपणे घडणं फक्त कर्मयोगात शक्य आहे. पण त्या कर्मयोगातून कर्मसन्यासाचं फळही मिळणार आहे, कर्माचा आनंदही मिळणार आहे, जगण्याचा आनंदही मिळणार आहे. काही जण जन्माला आलेत पण हिमालयात गेले, काही हठयोगी झाले, काहींनी शरीराला त्रास दिला, काहींनी अंगावर भस्म वगैरे धारण करून घेतलं, काही कायमचे हिमालयात वगैरे निघून गेले. कर्मसन्यास घेतला त्यांनी, पण त्यांच्या त्या कर्मसन्यासाचा जगाला काय फायदा? त्यांच्या त्या कर्मसन्यासाचा त्यांना तरी काय फायदा? त्यांच्या त्या कर्मसन्यासामुळे त्यांच्या शरीराचं जगणं अवघड झालं. याच्या उलट संतांनी सांगितलेला कर्मयोग, प्रपंचामध्ये राहायचं, जे वाट्याला आलंय ते कर्म करायचं, निष्काम भावनेनं करायचं, लोकांमध्ये राहायचं, भावना तीच ठेवायची. मोक्ष त्यांनाही मिळणार आहे, मोक्ष यांनाही मिळणार आहे. पण इथं कर्माची प्रामाणिकता आहे, भगवंताच्या आज्ञेचं पालन आहे. आणि म्हणून माऊली कर्मयोगाचं महात्म्य सांगतायत. आता याची लागी सांगेण तुझं संन्यासियाचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जानसी तू. अर्थात आता एवढ्या करिताच तुला संन्यासाची खूण सांगतो, म्हणजे मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत असे तुला कळेल. आता कर्मयोगामध्ये कर्मसन्यास कसा आहे हे सांगितलं. आता कर्मसन्यासात निष्काम कर्म म्हणजे कर्मयोग कसा आहे हे भगवंत सांगणार आहेत. मुळात गेला तर दोन्हीही कर्मयोग एकच आहेत. कर्मसन्यासही तोच आहे आणि कर्मयोगही तोच आहे, कारण दोघांच्या मुळात ज्ञान आहे. आणि ज्ञान असेल तर कर्मसन्यास श्रेष्ठ आहे ज्ञान नसलेल्या कर्मयोगापेक्षा, आणि कर्मयोग श्रेष्ठ आहे ज्ञान नसलेल्या कर्मसन्यास योगापेक्षा. म्हणून श्रेष्ठ आहे ज्ञान, आणि ज्ञान असलं की कर्मयोग काय आणि कर्मसन्यास काय, दोन्ही मार्ग एकच आहे. ते मी आता तुला सांगणार. आता याची लागी सांगेन, आता यामुळंच मी आता तुला सांगणार आहे तुझं संन्यासी याचे चिन्ह. कर्मसन्यास कशाला म्हणावं, कर्मसन्यासाची लक्षणं काय, कर्मसन्यासाची चिन्ह काय, हे मी तुला सांगेन. मग सहजे हे अभिन्न जानसी तू.
आता मी तुला कर्मयोगाची लक्षणं सांगितली, तशी कर्मसन्यासाची सांगेन. आता तुला योगातून कर्मसन्यास कसा साध्य होतो हे सांगितलं. आता तुला कर्मसन्यासातून कर्मयोग कसा साध्य करता येईल हे सांगेल. म्हणजे दोन्ही मार्ग अभिन्न आहेत, एकच आहेत, एकाच मुक्कामाला नेणार आहेत. फक्त वरवरची भिन्नता यांच्यामध्ये आहे. हे तुला जाणवणारं द्वंद्व हे सत्य नाही, भ्रम आहे, आभास आहे, हे तुला आपोआपच कळेल. तेवढं मी आता तुला सांगणार आहे. मग सहजे हे अभिन्न जाणसी तू, आणि तू जाणून घेशील की हे दोन्ही भिन्न पंथ आहेत. ते मी तुला वर्णन करून सांगणार आहे, असं भगवंत सांगतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेलं ओवी आणि श्लोक यांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण